गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया संमत्त सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पाणा सन्नाय मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसम तुपरो भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहना दियेण भणिया, कमेन 24 ठाणाणी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांगो श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपल्या सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि संयम मार्गणेचं आमचं प्रकरण सुरू आहे. संयम मार्गणेमध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना या दोन संयमांची आम्ही चर्चा काल केली, तालिका बघितली आणि यामध्ये भाव आपल्याला बघायचे आहेत की सामायिक आणि छेदोपस्थापना यांना किती भाव राहतील या अवस्थेमध्ये. तर औपशमिक भाव, सामायिक आणि छेदोपस्थापना ज्या जीवांना आहे त्या जीवांना औपशमिक सम्यक्त्व पण राहू शकतं आणि औपशमिक चारित्र्य पण त्यांना राहू शकतं. द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त करून हे जीव उपशम श्रेणी आरोहण करू शकतात. म्हणून सम्यक्त्व आणि चारित्र्य दोनही भाव या संयमात आहे. क्षायिक भावाची चर्चा करताना क्षायिक भावामध्ये देखील हा जीव साईक सम्यक दृष्टी असू शकतो आणि क्षपक श्रेणीनी देखील आरोहण करू शकतो. त्यामुळे क्षायिक दर्शन आणि क्षायिक चारित्र्य हे दोन भाव या जीवांना होऊ शकतात. यांची गुणस्थानं जरी 6 ते 9 आहे, पण श्रेणी आरोहण करण्याची प्रक्रिया ही 7व्या अप्रमत्त दशेमध्ये सुरू झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला चारित्र्य पण लावावं लागू शकतं. नंतर क्षायोपक्षमिक भाव. क्षायोपक्षमिक भाव लावताना ह्या जीवाला 4 दर्शन राहतील, 3 अज्ञान राहणार नाही, 3 दर्शन राहतील. नंतर सम्यक्त्व राहणार नाही, क्षायोपक्षमिक सम्यक्त्व राहू शकतं. नंतर देश संयम नाही, सकल संयमी हे जीव आहे. अशा तऱ्हेने आणि 5 लब्धी अशा तऱ्हेने क्षायोपक्षमिक भाव या जीवांना लागतील. औदैक भाव लावताना औदैक भाव किती लावाल? गती लावताना एकच एक मनुष्य गती. गती लावावी लागेल. हा 4 कषाय, वेद तिन्ही पण सामान्य अपेक्षेने कथन केलं तर तिन्ही वेद, गती कषाय लिंग, मिथ्यादर्शन नाही, अज्ञान औदैक ज्ञान आहे, आहे. असंयम नाही. नंतर 3 शुभलेशा या जीवाला राहतील. अशा प्रकारचे हे भाव औदैक भावामध्ये राहतील. असिद्धत्व राहील, हे भाव त्याला राहील. आणि पारिणामिक भावामध्ये आता 2च भाव भव्यत्व राहतील, दोन. जीवत्व आणि भव्यत्व. अशा तऱ्हेने सामायिक आणि छेदोपस्थापना आपण बघितली. आता प्रश्न पहा, 188 पेजवरचे प्रश्न आहे. क्या सामायिक संयम वालों के भी वेद का अभाव हो सकता है? सामायिक संयम वाले आहे 9व्या यांना देखील गुणस्थानात. वेदाचा 9व्या गुणस्थानात अवेद भागामध्ये यांना कशाचा वेदाचा अभाव होऊ शकतो. नंतर छेदोपस्थापना संयम में कितनी कषाये होती है? किती कषाये राहतील छेदोपस्थापनेमध्ये? संज्वलनचे 4 आणि कशा 9 कश 9 कषाय असे 13 कषाय त्या 13. ठिकाणी छेदोपस्थापना संयमात राहतील. सामायिक आणि कमीत संयमी कमी घेतले तर मग 1 लावा लागेल का? कमीत कमीत कमी कमी घेतले तर 2 काढावे लागतील. हा 2 वेद काढा. स्त्रीवेद आणि नपुंसक वेद काढावं लागेल. स्त्रीवेद आणि मग नपुंसक वेद 2 काढावे लागतील. नाही, मग कशाय बाकीचे काढावे लागतील ना.
तीन एकच राहील ना बाकीचे कशा? मग आपले आपण आता हा सामायिक छेदोपस्थापना 9व्यापर्यंतच आहे. हा हा 9व्यापर्यंत असल्यामुळे बादर लोभाला आपल्याला तिथे क्रोध मान माया लोभ तिथेच जातो ना. म्हणजे 9व्या गुणस्थानात आहे ही सगळी कशा आहे. ओके. म्हणजे आपण शेवटच्या समाई पण नाही धरू शकत का मग? नाही, शेवटच्या समयी बादर लोभ आहे तिथे. एक लावता येतो तिथे बादर लोभ शेवटी. सूक्ष्म सूक्ष्म लोभ. आणि सूक्ष्म लोभ तर 9व्यात आहे. अरे हो. हे पण हम्म ती प्रक्रिया तो इथे संपन्न करतो. लोभाला सूक्ष्म करण्याची प्रक्रिया 9व्यात पूर्ण करतो. आणि हम्म अनुभवन वेदन जे आहे ते 10व्यात आहे. त्यामुळे आपल्याला क्रोध मान माया हे 3 तिथे जाणार आहे. 7व्या 8व्या आणि 9व्यात असं? नाही नाही नाही, 9व्यातच जातात ते सगळे. 7व्यात एकही जात नाही, 8व्यात पण जात नाही. अवेद भाग मध्ये पहिल्यांदा पुरुष वेद जातो. पहिल्यांदा तर नपुंसक स्त्री पुरुष हम्म वेद. आता हम्म जो श्रेणी आरोहण करणारा असेल त्याला एका वेळी एकाचाच उदय आहे. म्हणून घेताना आपण लोभ आणि वेद असं घेऊन द्वितीयोपशम चारित्र्य दाखवतो. पण याचा अर्थ असा नाही की त्याला एकाच वेदाचा एकाच कषायांचा तिथे उदय असेल. तो कदाचित नपुंसक वेदानी चढणारा असेल, कदाचित स्त्री वेदानी चढणारा असेल आणि लोभानीच चढणारा असेल श्रेणी, असंही नाही. कधी तो क्रोधानी चढणारा असेल. क्रोधानी चढणारे असेल तर त्याच्या कृष्टी जास्त होतात. म्हणून आपण लोभ कषाय लावून ती थोडक्यात ते आपण हे केलेलं आहे की लोभानीच तो श्रेणी आरोहण केली. म्हणून आपल्याला क्रोध मान माया अशा म्हणजे प्रकारे हे एका वेळी त्याच्यामध्ये जातील का संजीवलनचे? क्रोध मान आणि माया नाही मग की नाही लाईनीने जातात? लाईनीनी जातात. पहिले क्रोध जाईल, क्रोध पण मानात 9व्या संक्रमित होतो. गुणस्थानातच जातील? हो 9व्यातच जातात ते. अच्छा. अनिवृत्ती करणातच ही सगळी प्रक्रिया घडते. अपूर्व करणामध्ये स्थिती कांडक घात, अनुभाग कांडक घात ह्याच प्रक्रिया घडतात. म्हणजे हो. प्रत्येक ठिकाणी करण्याच्या प्रक्रिया समान आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या सगळ्या काही बदल होणार आहे ते अनिवृत्ती करणातच होणार आहे. तोपर्यंत त्यामध्ये स्थिती कांडक घात होईल, अनुभाग कांडक घात होईल, गुणश्रेणी निर्जरा होईल. हम्म. परंतु जे काही ते बदल होणार आहे शेवटी ते उपशम करणार आहे किंवा क्षय करणार आहे हे 9व्यातच आहे. बरं. त्यामुळे ठीक. पहिले वेद जाईल, मग क्रोध जाईल, मग मान जाईल. म्हणजे जो अगदी मागून ते आपण कशातही ते सगळं आश्रव संपणार आहे. त्रिभंगी लावलं होतं की नाही? आश्रव त्रिभंगी हो, तेव्हा आपण एक एक काढलं होतं आणि गुणस्थानानुसार काढलं होतं असं मला ते काहीतरी आठवतंय. गुणस्थानाचे आपण 9व्या गुणस्थानाचे 6 भाग करतो. ओके. हा हा 6 भाग करताना मग पहिल्या हा भागात हे गेलं, मग हा दुसऱ्या बरोबर भागात हे बरोबर. गेलं, हो असं हो लावतो. हो. हा हा हा. ठीक आहे. प्रश्न तीसरा, सामायिक संयमी मतिज्ञानी के कितने गुणस्थान होते हैं? मग सामायिक ते संयमी हा आहे हा आणि मतिज्ञानाचे तर ते 6 दोन्ही ते 9च होतील की नाही ते? म्हणजे हो जे 6 ते 9. ह्याचे आहे ते? हो हो हा. तेच होतील. सामायिक संयमाचे 6 ते 9. म्हणून 9 गुणस्थानापर्यंतच लावायचं आहे. मतिज्ञानिके 6 से 90 गुणस्थान तक 4 गुणस्थान होते हैं. कारण पुढे सामायिक चारित्र्य राहत नाही. पुढे सूक्ष्म हम्म. संप्रदाय होतं, यथाख्यात होतं. म्हणून मतिज्ञान सामायिकासोबत कॉम्बिनेशन कुठपर्यंत? 9 पर्यंत. हम्म. सामायिक संयम में शुक्ल लेशा कहाँ कहाँ पाई जाती है? परत तसाच प्रश्न आहे. तसंच आहे. सामायिक हा संयम तसाच आहे. म्हणून सामायिक संयम आणि शुक्ललेशा यांचं कॉम्बिनेशन 6 ते 9 गुणस्थान पर्यंतच आहे. 8व्या आणि 9व्या गुणस्थानात मात्र शुक्ललेशा ही पाई जाती है. 6 मध्ये कदाचित लेशा पीठ पद्म असू शकते. पुढे मात्र शुक्ल लेशाच आहे. श्रेणी जसं आरोहण करेल तशी त्यांची लेशा शुक्लच होणार आहे. सामायिक छेदोपस्थापना संयमी को उपशम सम्यक्त्व कैसे हो सकता है? क्योंकि उपशम सम्यक्त्व तो मिथ्या दृष्टि को ही होता है. प्रश्न आलाय लक्षात. सामायिक आणि छेदोपस्थापना यांची गुणस्थान आहे 6 ते 9 पर्यंतची. आणि तिथे उपशम सम्यक्त्व कसं होऊ शकतं? कारण आम्हाला हे माहिती आहे की मिथ्यात्वातून औपशमिक सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. मग उत्तर काय? तर ते साधी असेल तर होईल असं? नाही, साधी तर नाही इथे.
या मग ठिकाणी सामायिक आणि छेदोपस्थापना हा जो उपशम सम्यक्त्व करेल, हा कोणतं करेल? द्वितीयोपशम करेल. प्रथमोपशम सम्यक्त्व मिथ्यात्वातून होतं आणि हम्म द्वितीयोपशम सम्यक्त्व हे क्षयोपक्षमिक सम्यक्त्वातून होतं. हा नियम पक्का लक्षात ठेवायचा की मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक्त्व होईल ते साधीचं असो की अनादीचं असो, ते प्रथमोपशम आहे. मिथ्यात्व गुणस्थानातून जे सम्यक्त्व प्राप्त होईल ते साधीचं असो की अनादीचं असो, नाही, पण आता ते प्रश्न काय होता की मिथ्या दृष्टीला सामायिक छेदोपस्थापना, सामायिक आणि छेदोपस्थापना संयमीला उपशम सम्यक्त्व कसं असतं? कारण उपशम समजा तो सम्यक्त्व गेला मिथ्या मिथ्या दृष्टीकोनी दृष्टीतून, डायरेक्ट होईल. गेला तो हो, मिथ्या कधी दृष्टी सातव्यात गेला हम्म समजा, तर मग होणार नाही का? हो, त्याला होईल, ते प्रथमोपशम होईल ना, त्याला हा होऊ मग. शकतं. आणि सामायिक आणि छेद म्हणजे मिथ्यात्वातून तो पहिल्या सातव्यात जाऊ शकतो डायरेक्ट. हा ही हा एक पॉसिबिलिटी आहे, ही एक हा आहे. हा पण आता दुसरी पॉसिबिलिटी कोणती? तर त्याला द्वितीय. द्वितीयोपशम होईल ना. हा ही ती एक तर आहे. शक्यता तिथे आहे. ते जर हम्म 6वं 7वं गुणस्थान धरलेलं आहे आम्ही, तर आम्ही त्यांना मिथ्या हम्म. दृष्टी म्हणू का? जर ते अच्छा. म्हणू सामायिक छेदोपस्थापना संयमी वाले आहे, तर त्यांना आम्ही हम्म. मिथ्या दृष्टी म्हणू का? नाही म्हणणार. नाही. त्यांना तर सम्यक्त्व सहितच म्हणणार आहे आम्ही, है हम्म. ना. आम्ही तिथे मग द्रव्यलिंगी म्हटलं असतं, पण असं नाही म्हटलेलं आहे. सामायिक आणि छेदोपस्थापना संयमी आहे याचा अर्थ त्यांचं 6वं 7वं गुणस्थान आहे आणि तिथे उपशम सम्यक्त्व कसं लावाल हा प्रश्न आहे. त्यावेळेला सांगतात आहे आता, यह सत्य है कि प्रथमोपशम सम्यक्त्व मिथ्या दृष्टि को ही होता है, लेकिन हम्म यदि कोई सादी या अनादि मिथ्या दृष्टि द्रव्य से मुनिलिंग धारण करने के बाद, आता यांनी पहिली पॉसिबिलिटी घेतली की समजा ते द्रव्यलिंगी आहे. तसं सामायिक आणि छेदोपस्थापना संयमीला आपण एकदम द्रव्यलिंगी म्हणू शकत नाही, पण या ठिकाणी ती पॉसिबिलिटी सांगितली की जर ते मुनिव्रत पाळणारे जीव आहे, द्रव्यलिंगी मुनी आहे, तर त्यांना प्रथमोपशम सम्यक्त्वासोबत सामायिक आणि छेदोपस्थापना संयम प्राप्त होईल. सर्वार्थ सिद्धीचा आधार देऊन त्यांनी ही गोष्ट सांगितली. म्हणजे हा जीव पहिल्या गुणस्थानातून 7व्या गुणस्थानात जाणार आहे आणि प्रथमतः मुनिव्रत अंगीकार केलेले आहे, पण मिथ्यात्व सहित मुनिव्रत आहे, त्यामुळे ते द्रव्यलिंगी आहे. जरी सामायिक आणि छेदोपस्थापना बाह्य व्रतांची प्रवृत्ती आहे, तरी देखील मिथ्यात्व जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं गुणस्थान त्या ठिकाणी पहिलंच आहे. आणि अशांना जर प्रथम उपशम सम्यक्त्व झालं तर ते पहिल्यातून 7व्यामध्ये जाईल. पण कंडिशन काय आहे? मिथ्यात्व गुणस्थानातूनच त्यांना प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. चढतानाची गुणस्थानं वेगवेगळी, 4थं 5वं किंवा 7वं, पण झाली कुठून आहे? प्रथमोपशम सम्यक्त्व कुठून झालेलं आहे? मिथ्यात्व कर्मातून. गुणस्थानातून. हे लक्षात घ्यायचं. आणि दुसरी शक्यता अशी आहे की क्षयोपक्षमिक आणि सामायिक आणि छेदोपस्थापना ज्यांच्या जीवनात आहे, भावलिंगी मुनी आहे, अशांना त्या ठिकाणी क्षयोपक्षमिक सम्यक्त्व असतं आणि या क्षयोपक्षमिक सम्यक्त्वातून ते तिथे द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करून घेऊ शकतात. श्रेणी आरोहण करायची आहे, अनंतानुबंधीची विसंयोजना करायची आहे, अशा वेळेला ते त्या ठिकाणी द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करतात. म्हणून क्षयोपक्षम सम्यक दृष्टि मुनि यदि उपशम सम्यक्त्व को प्राप्त करता है तो उसके द्वितीयोपशम सम्यक्त्व के साथ सामायिक छेदोपस्थापना संयम बन जाता है. म्हणून क्लिअर झालं प्रकरण. एक तर अनादि वाला घेतला आणि दुसरा घेतला हा की जो क्षयोपक्षमिक सम्यक्त्वी आहे तो घेतला. मिथ्यात्वातून जे सम्यक्त्व प्राप्त होईल त्याला प्रथमोपशमच म्हणायचं. ते भलाई साधी मिथ्या दृष्टीला होईल, पण त्याचं नाव कोणतं आहे? प्रथमोपशम सम्यक्त्वच राहील. आणि क्षयोपशम सम्यक्त्वातून ज्या सम्यक्त्वाची प्राप्ती होईल त्याला द्वितीयोपशम सम्यक्त्व प्राप्त होतं. अशा तऱ्हेने हा प्रश्नाचं उत्तर बघितलं. क्लिअर झाला हा प्रश्न? ऐसे कौन कौन से स्थान है
जहाँ सामायिक संयम के साथ 7 प्राण नहीं हो सकते है. असे कोणते कोणते स्थान आहे की जिथे सामायिक संयमासोबत 7 प्राण असणार नाही. तर 5 स्थानों में सामायिक संयम के साथ 7 प्राण नहीं होते. 7व्या गुणस्थानापासून 9व्या गुणस्थानापर्यंत ते सामायिक संयमी आहे. तिथे त्यांना 7 प्राण होणार नाही. 4 मनोयोग असताना, 4 वचन योग असताना, औदारिक आणि आहारक कायोग असताना. मग कुठे होईल? तर मिश्र मध्ये होईल, इथे होणार नाही. मनपर्याय म्हणजे वाले सामायिक निवृत्त ताई, म्हणजे आता अवस्थेतच 7 प्राण असतात म्हणून लावलंय का? हा, म्हणून लावलंय. ताई, प्रथमोपशम हं? सम्यक्ताचा काळ अल्प आहे ना, मग ते हो, 7व्या हो. गुणस्थानामध्ये किती वेळ राहू शकतात? 7व्या गुणस्थानात तिथे राहिले आणि तिथे औपशमिक सम्यक्त्व प्रथमतः त्यांना प्राप्त होईल आणि त्यातून लगेच ते क्षयोक्षमिक करू शकतात. काही बाधा नाही तिथे. अच्छा. म्हणजे ते मिथ्यात्वातच आले पाहिजे असा नियम नाही. आले तर येतीलही मिथ्यात्वात अंतर्मुहूर्तानंतर. कारण अंतर्मुहूर्तानंतर ते सम्यक्त्व बदललंच पाहिजे. एक तर ते त्यांच्याजवळ पॉसिबिलिटी किती आहे? 7व्या गुणस्थानात आहे, प्रथमोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती झालेली आहे. त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन त्यांच्याजवळ आहे की ते औपशमिक सम्यक्त्व ते आता क्षायोपक्षमिक सम्यक्त्वात परिवर्तित करू शकतात. पहिली पॉसिबिलिटी. दुसरी शक्यता त्यांच्या जीवनात ही असणार आहे की ते त्यांचं 7वं गुणस्थान आहे. 7व्या गुणस्थानातून त्यांना जर त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा उदय आला तर ते दुसऱ्यात पण जाऊ शकतात. आणि तिसरी शक्यता आहे, जर 7वा गुणस्थान आहे आणि त्यांना तिथे जर मिश्र प्रकृतीचा उदय आला, मिश्रताही उदय येऊ शकतो, तर ते 3ऱ्या गुणस्थानात अंतर्मुहूर्तासाठी परत जाऊ शकतात. आणि 3ऱ्या गुणस्थानात परत आपली विशुद्धी वाढवून तिथून क्षायोपक्षमिक सम्यक्त्व पण करू शकतात. ही तिसरी शक्यता आहे. म्हणजे 3ऱ्यातही येऊ शकतात. आणि 4थी शक्यता आहे की त्यांना जर मिथ्यात्व कषायाचा उदय आला तर ते पहिल्या गुणस्थानात येतील. सगळ्या ह्या शक्यता आहे. म्हणून परिणामाची विचित्रता आहे. म्हणून आम्ही कुणाबद्दलही एकदम निर्णय नाही करू शकत की हा सम्यक्त्वीच आहे किंवा हा मिथ्यात्वीच आहे. आज आम्ही काय करतो आहे, हे शिक्के मारण्याचा प्रयत्न करतोय. हे केलं का की तू मिथ्यात्वी. एवढ्यावरून मिथ्यात्व नाही ठरत. मिथ्यात्व आणि सम्यक्त्व ओळखायला आणि परिणामांची जाती ही अगदी चांगल्या चांगल्या स्वतःलाही ओळखू येत नाही. आणि आज आम्ही दुही जी माजवतो आहे समाजामध्ये, ही एका या कारणावरून माजवतोय की तू याला अशीच पूजा केली का तर तू मिथ्यात्वी. हे तू चढवलं का हे तू मिथ्यात्वी. अरे यांनी सम्यक्त्व बाधित होत नाही, हे पहिल्यांदा आपल्याला समजायचं आहे. सम्यक्त्वच आमचं खंडित होणार आहे ते त्याचं अंतरंग निमित्त कारण असणार आहे कर्माचा उदय. आणि हा आम्हाला ज्ञात होत नाही, ज्याचा त्याला ज्ञात होत नाही, तर दुसरी व्यक्ती त्याचा निर्णय काय करू शकणार आहे. आणि परत त्याच्या बाबतीत आणखी एक परत सहिष्णुता पहा, मनाची मोठेपणाची आमची भूमिका पहा की समजा अंतर्मुहूर्तासाठी तो मिथ्यात्वात आलाही तरीही तो क्षयोक्षमिक सम्यक्त्वी बनू शकतो. कितीतरी वेळेला त्याला क्षयोक्षमिक सम्यक्त्व जीवनात प्राप्त होऊ शकतं. म्हणून काही काळासाठी मिथ्यात्वात आला म्हणून परमनंट तो तसाच आहे, किंवा सम्यक्त्व झालं म्हणून परमनंट सम्यक्त्वीच आहे. परमनंट सम्यक्त्व नाही आहे. आता क्षयिक सम्यक्त्व तर नाही आहे तर क्षयोक्षमिक आहे. तर क्षयोक्षमिक किती वेळेला त्यामध्ये येऊ शकतो, सुटू शकतो. आज आम्ही जी एकमेकांवर हे आरोप आमचे जे करणं आहे की हे मिथ्यात्व आहे, हे मिथ्यात्व आहे, असं मिथ्यात्व एवढं क्षुल्लक नाही, हे परत आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे? हो, ठीक आहे. ठीक आहे ताई. म्हणून 4 मनोयोगवाल्या, 4 वचनयोगवाला, औदारिक आणि औदारिक कायोगी यांना देखील 7 प्राण असणार नाही. कारण 7 प्राणांची चर्चा जी आम्हाला बघायची आहे ती मिश्र अवस्थेत बघायची आहे आणि या इथे मिश्र अवस्था नाही. मनपर्याय ज्ञानवाले सामायिक संयमी आहे, तिथे पण 7 प्राण नाही. स्त्रीवेदी तथा नपुंसकवेदी
सामायिक संयमीच आहे, तिथे तर आहारकवाले प्रश्नच नाही आहे. त्यामुळे ते पण कोणते 10 प्राणवालेच राहतील, 7 प्राणवाले होऊ शकणार नाही. उपशम सम्यक्त्ववाले सामायिक संयमिके आणि उपशम सम्यक्त्वी असेल तरी देखील त्यालाही आहारक वृद्धीची प्राप्ती होत नाही, आणि म्हणून त्याला पण अशा प्रकारची निवृत्त अपर्याप्तक अवस्था असणार नाही, म्हणून त्यांनाही 7 प्राण असणार नाही. मग इन स्थानों में आहारक मिश्र का योग नहीं बनता. आहारक मिश्र का योग बनेल तो कुठे बनेल? 6व्या गुणस्थानामध्ये. नंतर जो मनपर्यय ज्ञानी नाही, उपशम सम्यक्त्ववाला नाही, स्त्री नपुंसक वेदी वाल्या नाही, आणि ज्याला आहारक वृद्धीची प्राप्ती झाली आहे असा जीव जर आहारक त्याला वृद्धी तिथे 6व्या गुणस्थानात करेल, तर फक्त 6व्याच गुणस्थानात फक्त निवृत्त अपर्याप्तक अवस्थेत त्याला 7 प्राण राहतील. पुढचा प्रश्न, क्या ऐसे कोई सामायिक छेदोपस्थापना संयमी है जिनके केवल 2 संज्ञाएं पाई जाती है? 2 संज्ञा राहू हा. शकतात असे. हो, 9व्या गुणस्थानात 9व्या गुणस्थानात मैथुन आणि एक परिग्रह. परिग्रह 2 संज्ञावाले असू शकतात. त्यांची आहार आणि भय 2 संज्ञा त्यांच्या जाऊ शकतात. म्हणून 9वें गुणस्थान वाले सामायिक छेदोपस्थापना संयमी के मात्र मैथुन और परिग्रह ये 2 संज्ञाएं पाई जाती है, वहां सवेद भाग तक ही 2 संज्ञाएं समझना चाहिए. क्या ऐसे कोई सामायिक छेदोपस्थापना संयम वाले हैं जिनके न आर्त ध्यान होते हैं न शुक्ल ध्यान होते हैं? हो आर्त ध्यानही होत नाही आणि शुक्ल ध्यानही होत नाही. हो, तो मधला मग घ्यायचा ना. कोणते जीव राहतील? मधले घ्यायचे. जे मधले म्हणजे ध्यान पाहते धर्म ध्यान. 7व्या 7व्या मधला. गुणस्थानामध्ये 7व्या गुणस्थानात जे धर्म ध्यान सांगितलेलं आहे, 6व्या आणि 7व्या गुणस्थानामध्ये जे धर्म ध्यान सांगितले 4 प्रकारचे, आज्ञा विचय, अपाय विचय, विपाक विचय आणि संस्थान विचय, हे जे 4 धर्म ध्यान सांगितलेले आहे, हे धर्म ध्यान 6व्या 7व्या गुणस्थानात सामायिक छेदोपस्थापना वाल्याला असू शकतात. सप्तम गुणस्थान वरती सामायिक छेदोपस्थापना संयम वालों के न आर्त ध्यान होते हैं और न शुक्ल ध्यान, क्योंकि आर्त ध्यान तो 6ठे गुणस्थान तक ही होते हैं और शुक्ल ध्यान 8वें गुणस्थान के प्रारंभ में होता है. 7वें गुणस्थान में मात्र धर्म ध्यान ही होते. 6वं नाही लावू शकत आपण, कारण 6व्यामध्ये आर्त ध्यान असते, निदान सोडून 3 आर्त ध्यान असते, म्हणून 6वं या ठिकाणी लावू शकत नाही आपण. फक्त 7वं गुणस्थान असं आहे की ज्या ठिकाणी धर्म ध्यानाचे 4ही भेद संभवू शकतात. क्या सामायिक संयम में एक संज्ञा भी हो सकती है? आता पाहिलं ना आपण, एक संज्ञा असेल ना अवेद एक भागात. संज्ञा परिग्रह अवैध भाग गेला तर एक संज्ञा परिग्रह संज्ञा राहील. सामायिक छेदोपस्थापना संयम में कम से कम कितने आश्रव के प्रत्यय होते हैं? कम से कम विचारलेला आहे. एक आणि सामायिक आणि 4, 8 छेदोपस्थापना आणि गुणस्थान 10 10 प्रत्यय आहे, बरोबर. जब 9वें म्हणजे गुणस्थान में तीनों वेद म्हणजे 4 मनाचे, 4 वचनाचे आणि औदारिक कोणते औदारिक औदारिक काय योग आणि एक लोभाचा आणि इकडे एक कषाय. लोभाचा कषायामध्ये, बरोबर. 9वें गुणस्थान में तीनों वेद एवं संज्वलन, क्रोध, मान, माया, कषाय की विच्छुत्ति हो जाती है. तब वहाँ 4 मनोयोग, 4 वचन योग, औदारिक काय योग और एक संज्वलन लोभ, ये आश्रव के 10 कारण बचते हैं. जो जो बादर लोभ केलेला आहे त्या बादर लोभामध्ये तिथे फक्त बादर लोभाचा उदय आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी तिथे त्या शेवटच्या भागामध्ये 9व्या गुणस्थानात तशा प्रकारची आश्रवाची प्रत्यय लावायची. सामायिक संयम में किन किन स्थानों में मात्र एक एक भेद पाया जाता है?
सामायिक संयमामध्ये 10 स्थानों में मात्र एक एक ही भेद पाया जाता है. एकच भेद असणारे 24 स्थान. गतीमध्ये एकच गती दिसतात, इंद्रियामध्ये एकच दिसतं, कायेमध्ये एकच जसं काय दिसते. संयमामध्ये आता सामायिक स्वकीय स्वकीय लावलं म्हणून स्वकीयच एकच. लावलं. स्वकीय लावलं. भव्यत्व मध्ये एकच, संज्ञीमध्ये एकच, एक आहारक मध्ये एकच. एकच, जीव समास मध्ये एकच, सौम्य. जातीमध्ये एकच, जाती मनुष्य कुलमध्ये जाती एकच आहे. संबंधी हम्म. असे म्हणून 10 स्थानांमध्ये एक एकच भेद आम्हाला दिसतो. ठीक आहे. आता पुढचं परिहार विशुद्धी संयम. परिहार विशुद्धी संयम आपण काल डिटेल परिहार विशुद्धी संयमाचं वर्णन तसं पाहिलेलं आहे किंवा येणार आहे, पुढे पाहायचंय अजून. पण परिहार विशुद्धी सामायिक आणि संयम छेदोपस्थापना हे दोन संयम आपण सोबत घेतले. मग ते हो. दोन्ही संयम एका वेळी जीवाला राहतील का? नाही नाही, हा तसं पुढे तर सामायिकातच आहे, अभेदातच आहे, हा पण तरी देखील ते छेदोपस्थाप जोडीने सांगितल्या जाते. हो, ते जोडीने सांगितल्या जाते म्हणून आपल्याला 6 ते 9 पर्यंत ते लावावे लागतात. किंवा पृथक्त्व कारण वितर्क 6वे ध्यान आहे. गुणस्थानात आपण सामायिक नाही, ते वेगळं संयम लावलं ना. कशा नाही, तिथे लावलाच नाही सामायिक. तिथे सूक्ष्म सांप्रदाय चारित्र्य लावलं, तिथे वेगळं लावलं, कारण 6व्या तो वेगळाच गुणस्थानात प्रकार आहे. हा, नाही 9व्या गुणस्थानात आहे की नाही? 10व्यात नाही तर मी आपण 6वे सूक्ष्म म्हणत आहे. सांप्रदाय. 6व्या हॅलो, गुणस्थानात म्हणत आहे. हो, हॅलो 6व्या गुणस्थानात, हो 6व्या हा गुणस्थानात लावलेलं आहे आपण सामायिक आणि छेदोपस्थापना. याचं पण कारण असं म्हणजे आहे. आपण हा, काय काय म्हणतो की बा सामायिक संयमातून जेव्हा त्या संयमाचा छेद होतो, म्हणजे जेव्हा सामायिकाची हो प्रवृत्ती सुरू आहे तिथून मग ती काय होते, छेद होते आणि ते 6व्या गुणस्थानात येतात. म्हणजे हो समजा हो जी अंतरंग जी प्रवृत्ती सुरू होती ती संपून समजा परत आहार हो. विहार निहार याच्यामध्ये मग आपण तिथे कसं ते हम्म. सामायिक संयम लावायचा? तरीही खाली उतरत असताना आणि हा, जे 2 कॉम्बिनेशन असे लावलेले आहे या ठिकाणी, की हम्म, त्यांचं ध्यान कोणतं म्हटलं जातं त्या ठिकाणी? धर्मध्यान. हो धर्मध्यानामध्ये प्रवृत्ती रूप विकल्प आहेतच, म्हणून 6व्याही गुणस्थानात तसेच विकल्प आहे जसे 7व्याच्या पहिल्या भागात आहे, म्हणजे स्वस्थांमध्ये. हम्म, सातिशय मध्ये गेला की विकल्प बदलले, सातिशय मध्ये अभेद याच्यामध्ये गेला, परंतु हम्म, जोपर्यंत हे 2 आहे, स्वस्थान आणि सातिशय, स्वस्थान आणि 6वं, अशी जी येण्या हम्म, जाण्याची प्रवृत्ती आहे, या ठिकाणी हम्म, त्यांचं जे ध्यान आहे ते धर्मध्यान म्हटलं जातं. आणि हम्म, धर्मध्यानामध्ये अनेक शक्यता त्यांच्या जीवनात आहे, विचारांच्या विकल्पांच्या, आणि म्हणून त्या ठिकाणी शुभोपयोगाचीही कधी 7व्यातही प्रवृत्ती आहे असंही म्हटलं जातं, आणि सामायिक आहे हम्म, असं 6व्यातही उपचाराने म्हटलं जातं. उपचारित कथन आहे, म्हणून दोन्हीला हम्म, तिथे एकत्र घेऊनच हे कथन येतं, सामायिक आणि हम्म, छेदोपस्थापनेचं. कारण काळ खूप अत्यल्प आहे, विचारांची हम्म, सूक्ष्मता आहे, आणि कधी त्यांचं हम्म, गुणस्थान बदलेल याची पण हे नाही. हम्म, त्याच्यामुळे ते दोन्ही त्या ठिकाणी अशा तऱ्हेने सांगितल्या गेलेले आहे. आणि तसं पाहिलं, अगदी बारीक पाहिलं तर आपल्याला 7व्यातच सामायिक लावावं लागतं, 6व्यात आलं की भेद हम्म, परवृत्ती लावावी लागते, हेही आहे. हम्म, पण असं क्लिअर हम्म. कुठेही येत नाही. 9 पर्यंत सामायिक आणि छेदोपस्थापना दोन्ही लावलेले आहे. आणि परत 9व्यात लावायचं कारण की धर्मध्यान, शुक्लध्यान जरी सुरू झालं तरी पृथक्त्व हम्म, वितर्क आहे. पृथक्त्व हो वितर्क असल्यामुळे बदल आहे, पलटणी आहे, हम्म, आणि म्हणून सूक्ष्म हम्म, रीतीने त्या ठिकाणी छेद लावता येतो. मग पुढे नाही लावत, मग पुढे तर सूक्ष्म हम्म, संप्रदाय झालेला आहे त्यांचं, म्हणून. हम्म. ते 7 प्राण नाही होत म्हणतात, तर मग तिथे 3 प्राण कोणते सोडले? अं, त्या ठिकाणी मनोबल सोडायचं, हा, नंतर वचनबल सोडायचं. वचनबल पण सुटेल. हो. हो, आणि वचनबल सोडायचं. रसनेंद्रिय, आणि रसना इंद्रिय थांब, नाही नाही, श्वासोश्वास रसना इंद्रिय नाही, नाही. श्वासोश्वास श्वासोश्वास कमी करायचा, श्वासोश्वास कमी करायचा. अच्छा. श्वासोश्वास
मनोबल आणि वचनबल हे 3 कमी करायचे. अच्छा. अपर्याप्त अवस्थेचे 3 कमीच केलेले आहेत. हम्म. म्हणून बऱ्याच वेळेला मी सांगते की लब्ध पर्याप्त जीव आहे हा श्वासोश्वास किती तरी काळपर्यंत घेत नाही. कारण जन्म मरण त्याचं सुरू असतं. आयु मिळते न मिळते, श्वासोश्वास पर्याप्ती म्हणजे ती पर्याप्ती त्याची पूर्ण होतच नाही. त्याच्यामुळे श्वासोश्वास न घ्यायच्या आधीच त्याचं मरण पण होतं. हम्म. म्हणजे श्वासोश्वास अनिवार्य नाही, पर्याप्ती पूर्ण झाल्यावर श्वासोश्वास सुरू होतो. आणि लब्ध पर्याप्त जीवाचे क्षुद्रभव आम्ही जर पाहिले तर क्षुद्रभव खूप आहेत. परिहार विशुद्धी चारित्र्य पाहू आपण. संयम चार्ट बघू. परिहार विशुद्धी संयम. गती कोणती राहील? मनुष्यगती फक्त. मनुष्य गती. इंद्रिय पंचेंद्रिय. पंचेंद्रियच आहे. काय? त्रसकायिक. रसकायकच आहे. योग आता या ठिकाणी आहारद्विक होणारच नाही. 9 त्यामुळे आहेत योग. निश्चितपणे आता 9च योग राहतील. काय योगाचा एकच औदारिक काय योगच राहील. वेद पुरुषवेद फक्त. पुरुष वेदच राहील. कशाय? संज्वलनचे 4 4 संज्वलन, आणि 2 ही 7 नो सोडावं लागेल, कषाय. स्त्री आणि नपुंसक वेद म्हणून 7 नो कषाय. ज्ञान पण 3 आता मनपर्यय ज्ञानासोबत आधी. म्हणून हा 3च ज्ञान. नंतर संयम स्वकीयच. आता दर्शन काल आपण पाहिलं होतं की परिहार विशुद्धी आणि चारणवृत्ती या 2 आपण सोबत पाहिलं होतं. मग ते चारणवृत्तीधारी तर खूप सारे लोक मनपर्यय ज्ञानी असतात मुली असं म्हटले जाते ना. चारणवृत्तीधारी मनपर्यय ज्ञानी असतात. म्हणजे आता परिहार विशुद्धी अवधी संयम आहे की नाही त्यांचा, चारणवृत्तीधारी हो मुनींचा. हो आणि मग ते हो मनपर्यय ज्ञानी असतात. म्हणजे ते जाणतात बा आता मनपर्यय ते ज्ञानाने. मनपर्यय ज्ञानाने जाणतात की अवधी ज्ञानाने हा आलाय का असा खुलासा? असं वाचण्यात आहे का? मनपर्यय ज्ञानाने जाणलं की अवधी ज्ञानही जाणू शकतो ना तितकं बारीक. तो खुलासा येत नाही कशात. तो एकदम निर्णय नाही घेऊ शकत आपण. ते मनपर्यय ज्ञानी आहे की अवधी ज्ञानी आहे किंवा आता सगळ्यांना चारणवृत्ती आहे म्हणून परिहार विशुद्धी आहे, हे निर्णय नाही एकदम कशात. अच्छा. म्हणून आपण त्यांना अवधी ज्ञानाने पण त्यांची जाणण्याची सीमा खूप मोठी आहे. परमाणूपर्यंत ते जाणू शकतात. त्यामुळे आपल्या कर्माची स्थिती पण बऱ्याच प्रमाणात अवधी ज्ञानी पण जाणू शकतात. म्हणून आता त्यांना मनपर्यय ज्ञानाने त्यांनी जाणलं म्हणजे की आता अवधी समजा ते ज्ञानाने. महावीर स्वामींना त्या चारणवृत्तीधारी मुनींनी उपदेश केला त्यांची भवितव्यता जाणून, तर हो मग हो ते त्यांनी अवधी हे ज्ञानी केलं असू की नाही? शकतील. अवधी ज्ञानी पण असू शकतील. आपल्याला एकदम असा हे कथा भागात तो नियम नाही उल्लेख करता मिळतच येणार. नाही. हो हम्म. त्याच्यामुळे काही एकदम आपण असं एकदम निर्णय नाही सांगू शकत की ते मनपर्यय ज्ञानी होते की नव्हते. पण ज्या अर्थी मनपर्यय ज्ञानी सोबत आणि परिहार विशुद्धीचा विरोध आहे. आणि चारणवृत्ती आपण असंही एकदम एकदा एकांताने खूपही निर्णय नाही देऊ शकत की सगळेच चारणवृत्तीधारी परिहार विशुद्धी वाले असतील, असंही काही एकदम उल्लेख आपण नाही म्हणू शकत. पण परिहार विशुद्धीवाल्यांच्या आणि हे असे तंतुचारण हे असे त्यांच्या वृद्धी असतातच. त्याच्यामुळे हा निर्णय प्रथमानुयोगात तर काही कुठे माझ्या तरी असं काही एकदम डिटेल नाही वाचण्यात आलं. आणि सापडलं कुणाला तर पहा याच्यावर. 10 पर्यंत वाचू. दर्शन 3 दर्शन 3 राहतील. दर्शन. चक्षु लेशा 3 शुभलेशा. 3 शुभलेशा राहतील. बाकीचं आपण उद्याला पाहू. हे सगळे प्रथमानुयोगामध्ये काय आहे, कधी कधी बऱ्याच वेळेला प्रथमानुयोगामध्ये थोडस अतिशयोक्तीपूर्ण पण कुठे कुठे वर्णन असतं. काही वर्णन यथासांग असते. म्हणजे आपल्याला कधी कधी निर्णय घेऊन आपल्याला ते कथन तसं लावून घ्यावं लागतं कधी कधी. त्याच्यामुळे एकदम प्रथमानुयोगानु आणि हे सगळ्या कथा भागांचं सगळं वर्णन हे किंवा यांनी हे सांगितलं, त्याचा भाव त्यांनी ते सांगितला, हे सगळं वर्णन आपल्याला प्रथमानुयोगात मिळते.
कारण चरणानुयोग, हो. कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोग त्याबद्दल बोलतच नाही, 3 अनुयोग. हम्म. हम्म. म्हणून आपण एकदम असा आणि प्रथमानुयोगामध्ये एकदम आपण असा निर्णय नाही देऊ शकत. हम्म. काळानुरूपही बदल होत जातात त्याचे. हो, काळानुरूपही बरेच बदल झाले, बरेच बदल होतात त्याच्यात. आता हम्म. महापुराण लिहिलं, पहिल्यांदा सुरुवात केली जिनसेनाचार्यांनी. हो. 24 तीर्थंकरांचं चारित्र्य लिहिण्याचा त्यांचा संकल्प होता, पूर्ण नाही हो. करू शकले. शेवटी हो. गुणभद्र आचार्यांनी त्यांचं उत्तर पुराण रूपाने ते पूर्ण केलं. हम्म. आता 2 हम्म. आचार्य आल्यानंतर थोडीफार प्रमाणामध्ये काही ना काही हम्म. त्या ठिकाणी फरक प्रथमानुयोगात हो. दिसतो. हम्म. स्तुती म्हणू. स्याद्वादनयशत द्रव्य द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिनवाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवच्छायाणं नमो लोये सवसाहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.